नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आहे। तर आजचा विषय असा आहे की एलिफंटा केव्जला आपण भेट देणार आहोत। तर आज माझ्यावर आहे आमच्या बहिणाबाई आणि राहुल। तर आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून बस किंवा काहीतरी बघूया आपण, जे की गेट ऑफ इंडियाला आपल्याला सोडेल। हे पूर्ण एवढं मोठं स्टेशन आहे। हे बघा, हा इथं बस डेपो आहे। जसं तुम्ही स्टेशनवरून बाहेर पडता इथून 2 मिनटं अंतरावर आहे। म्हणजे इथून बघा, इकडून जसं आता आपण आलो इथंच बस डेपो आहे। बघा, हा इथं मोठा बस डेपो आहे। इथं तुम्हाला गेट ऑफ इंडियाला जायला बसेस किंवा टॅक्सी वगैरे मिळते। टॅक्सी वगैरे तेव्हा तिकडे दिसू शकता तुम्हाला। तर आता मी बसमध्ये बसलो आहे बघा। इथून पुढचा प्रवास तुम्हाला बघायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा, किती खर्च येतो, काय येतो। आताच आम्ही तिकीट काढली तर आम्ही आतमध्ये आलोय बघा। माझ्या मागे बघू शकता, हा गेट ऑफ इंडिया हे बघा। आणि तिकीट काही अशा प्रकारे दिसते बघा, तुम्हाला दाखवतो मी तिकीट। ट्रेन पकड या प्रकारे काहीतरी दिसते। चला आपण लवकर जाऊया, राहुलला घाई लागली जायची बघा। कुठं आहे कोणत्या साईडला आहे? 1 नंबर गेटला। ओके, घेतला इथं आता आम्हाला बोलते 1 नंबर गेटने जायचं। बोर्डसाठी थांबलो आम्ही इथं, आणि ते बोर्ड लागते। एकूण खर्च किती होईल पूर्ण ट्रिपचा, तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पूर्ण खर्च सांगेन। आम्हाला घरून निघतापर्यंत ते तिथून इकडे येईपर्यंत किती खर्च झाला, तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा। रेणुकाला वाटेल पहिला आता बोटीमध्ये बसलो आम्ही। आता जस्ट आम्ही उतरलोय बोटीमधून। हे बघा मागे, जवळ नाही ना बोलता, एक 1.5 तास लागला ना रे ना। दीड तास पकडा, 1.5 तास लागला असेल आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी। जसं आपण येतो खाया प्यायची दुकान आपल्याला पहिले दिसतात। हे बघा, आणि तुम्ही तर बघाल ना, मिनी टॉय ट्रेनचे तिकीट 18 रुपये। हे जरा आम्ही काढले, आम्ही चाललोय।
मिनी ट्रेन मध्ये बसलोय ट्रेन मध्ये चालू झालं त्या ट्रेनचा आम्ही आस्वाद घेतोय बघा. आणि हे बघा हे यांना भूक लागले लोक खादड लोक इकडे मायावर आले अरे इकडे तेच भेटतंय. टोयो ट्रेनचा प्रवास आमचा इथपर्यंत होता. नावाडला वरपर्यंत झाला अजून. इथं आल्यावर माकडांपासून सावधान राहा. तिथं आपल्याला अजून एक तिकीट भेटते एलिफंटा ट्रेनी ट्रेन. तिथं आपल्याला आल्यावर परत डोनेशन टॅक्स मध्ये तुम्हाला एक बोर्ड दाखवला तर टॅक्स म्हणजे 5 रुपये एंट्री फीचा टॅक्स लागतो तो भरायचा 12 वर्षाच्या वरती. आपण बघतोय ना आजूबाजूला दुकान बघितले खूप सारे दुकान आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. खाया प्यायचे तर आहेत मूर्ती वगैरे. चलिए 10 मिनिटाची चढाई करून फायनल आपण वरती पोहोचलोय. प्रॉपर सीटा होत्या पण चढायला काय एवढं हे नाही वाटलं. तर परत तिकीट काउंटर तिथे. घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी या महाराष्ट्रामधील मुंबईपासून 6 ते 7 मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात कोरल्या आहेत. या लेण्या भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. एलिफंटा लेण्यांचा निर्मितीचा काळ हा साधारणतः इसवी सन 900 ते 1300 दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात या लेण्या कोरण्यात आल्या आहेत. आपल्याला मोठं शिवलिंग दिसतं ते आपण पहिलं बघूया. वेगळं बघ काळो इथे एक भलं मोठं शिवलिंग आहे. या बेटावरील डोंगरात 5 लेणी खोदलेल्या आहेत. येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे. त्यात अनेक वेचक निवडक शिवकथा समृद्ध झालेल्या दिसतात.
या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिवपार्वती विवाह, गंगा अवतरण, तांडव नृत्य, अंधकासूर वध इत्यादी दृश्य अतिशय रमणीय असून साक्षात शिवाचे जीवनच थोडक्यात आपल्यापुढे साकार करण्यात आले आहेत. इतर ठिकाणी मानवती पार्वती, गंगा अवतरण, शिवशक्ती, अर्धनारी, महायोगी शिव, भैरव महाबलाची मूर्ती अशी अनेक शिल्पेही पाहायला मिळतात. असे मगाशी आपण लेण्या बघितल्या त्या साईडला, पण वरच्या साईडला पण काही लेण्या आपल्याला दिसतात त्यामध्ये आहेत. आणि इथं बघायला गेलं ना, इथून पाणी वरतून पडते. आता मला समजत नाही इथे पाणी एवढ्या उंचावर वरतून खाली कसं पडते, तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माहीत असेल तर. हे बघा दाखवतोय राहुलकडे. सध्या पाऊस पण नाही, पाऊस असो तर वेगळी गोष्ट होते, तुम्ही समजू शकत होतो पाणी खाली पडते. तर वरतून काय वरती काय मला नाही माहीत. इथे पण पाणी खूप जमा झालं आहे. हे जरा माझं डोक्यावरचं क्वेश्चन मार्क आलं आहे. जसजसा सूर्य मावळतीस येत होता तसतसे आजूबाजूचे वातावरण काय वेगळेच वळण घेत होते. थंडगार वारा सुटला होता आणि एकदम रमणीय वातावरण झाले होते. त्या वातावरणातून आम्ही मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर तुम्हाला मी स्टार्टिंगलाच बोललेलो की खर्च हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. तर मी ठाण्यावरून ट्रेन पकडली. ठाण्यावरून ट्रेन पकडून ट्रेनचा म्हणजे रिटर्नचा तिकीट आमची 30 रुपये. तर तुम्ही प्लस करत जा, मी सांगतो ते 30 रुपये प्लस बोटीचे म्हणजे फेरीचे पैसे 290 पर पर्सन. प्लस आम्ही तिथे आलो, तिथे पोचलो, तिथे 18 रुपये टोयो ट्रेनचे. प्लस आतमध्ये गेलो तिथं टॅक्स लागतो, त्याचे 5 रुपये घेतले आमचे. आणि टॉयलेटला जायचं असेल त्याचे 5 रुपये. प्लस वरती गेल्यावर आम्हाला एंट्री गेट परत एक लागतो, ते वरती एलिफंटा केव्हच्या इथे, ते पर पर्सन 35 रुपये. म्हणजे नाही ना बोलता
383 रुपये एका माणसाचे झाले. तर ऑलमोस्ट 400 रुपये पकडा तुम्ही पर पर्सन, एवढा खर्च येऊ शकतो. तर तुम्हाला यायचं असेल तर हा सर्व खर्च आहे. आणि खूप भारी वाटलं. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत असंच प्रेम देत राहा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंटसुद्धा करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.